आपण बघतोय माझ्या पद्धतीची माशाची आमटी. याच्यासाठी मी माशाचे डोकं आणि शेपटीकडचा भाग वापरला आहे. त्याला हळद आणि मीठ असं लावून थोड्या वेळासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर सुक्या लाल मिरच्या आणि धणे हे भिजेल इतपत पाणी घालून जरा मुरायला ठेवलं, म्हणजे मिरची चांगली भिजेल. नंतर खवलेला नारळ, अर्धा कांदा, लसूण आणि काळी मिरी हे सगळं वाटण्यासाठी घेतलं. काही जण याच्यामध्ये चिंचही घालतात, पण मी नाही घालत वाटणामध्ये चिंच. त्याच्यानंतर सगळं एकत्र करायचं. मिरच्या मी जरा जास्तच घेतल्यात, कारण तिखटपणा यावा म्हणून. जरा झणझणीत झाली आमटी की छान लागते. मग हे सगळं अगदी बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं. उरलेला कांदा फोडणीला वापरायचा. काही जण याच्यामध्ये लसूणही घालतात फोडणीला, पण मी कांदा वापरते. कोकणात अनेक पद्धती आहेत माशाचा रस्सा बनवायच्या. त्याच्यामधली ही माझी पद्धत आहे. मी कांदा घालते, काही जण लसूण घालतात. कांदा चांगला छान ब्राऊन झाला की मग आपण जे वाटण केलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं. आता काही जण तळकोकणामध्ये याच्यामध्ये तिरफळही घालतात किंवा अ, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण घालतात, पण आमच्या इकडे जरा प्रमाण कमी आहे, त्यामुळे मी नाही घातलं आहे. तर आपल्याला हवं तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हवी तशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची. मी आमसलं घातली, कारण आमसलानी अंदाज येतो आंबटपणाचा. चिंच वाटणात घातली की अंदाज येत नाही किती आंबट पाहिजे. आमटी कशी जरा आंबट, तिखट आणि थोडी एकदाणा खारट, म्हणजे तिघांचं समप्रमाण असं छान जमलं ना, की एकदम चमचमीत होते आमटी. आमटीला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मग ते माशाच्या फोडी त्याच्यामध्ये घालायच्या. आता मी डोळे नाही काढलेत, कारण डोळ्यांमुळे चव येते असं म्हणतात. त्याच्यामुळे मी डोळे त्याचे काढले नाही आहेत. मासे खाऊ लोकं माशाचा कुठलाच भाग फुकट नाही घालवत. डोकं आणि शेपटी आमटीला, मधला भाग फ्राय करायला. मग वरून कोथिंबीर घालायची. आपल्याला मिठाचा अंदाज घ्यायचा, हवं तेवढं मीठ अंदाज घेऊन घालायचं आणि उकळी काढली की आमटी तयार.